मामाच्या घरी काय अरे फोन ठे का नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. दादा जेवला का नाही? काय खाल्लं? काय अरे फोन ठे का मामाच्या घरी चालत. बायकोला पोराला सोडायचे चाकणला, खरेदी करायची ते त्यांना चाकायला सोडा जायचे. आता बघू रितेशला फोन करू, रितेश आपण जाऊ त्यांना सोडून येऊ, तर पुढे जाऊ. क्या बोला तूने? Never met someone like you, felt something like your touch. I wish we would have met tonight. Sure I've had lovers in my past, won't lie, I've had a blast, but none of them had your humor. They can't compare, no one could ever do, nobody's close to you, yeah. One night's not fair, what can I say to make you? चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. प्रणयचे डान्स कमिंग सून आहे वाटतं मला. आता करतो नाद नाही करायचं प्रणयचा. एखाद्या कलावंताला लाजवेल असा नाट्य करतो तो. अशी कला आहे प्रणयकडे. इथं आहे ना, मी एका रील मध्ये ना हॉटेल बघितलेलं टोल नाक्याच्या अलीकडे नाही का ते आपला खेड तालुका, आपला खेड तालुका इंस्टाग्राम चॅनल ना, त्यांनी टाकलं होतं तिथं एक हॉटेल आहे, भारी हॉटेल बनलेलं. त्याला विजिट द्यायची. मग आता आलो इथं इंस्टाग्राम चॅनल आहे आपलं खेळ झालं होतं, शोधून जरा. नाही भेटत नाही भेटत. 2 चॅनल आले तिथं, त्याला पण 10 सबस्क्रायबर आहे. आता इथं आम्हाला हॉटेल सापडा ना, ते आम्ही साईटला गाडी लाव, आपण दोघं मिळून सर्च करू. आता आम्ही टोल नाके पैसे आलेलो आहे बरोबर खेडच्या बंद पडलेल्या. या साईडला लाव गाडी. ओके, एक सेकंड शोधू आपण. आम्हाला ते पेज पण सापडलं का यांचं, कोणचं आहे, आपला खेड तालुका. म्हणजे रील कुठे आहे रे? एक सेकंड दाखवतो रील. बाई अन्नपूर्णा लंच होम आहे ना, इथं जायचं आपल्याला. चला इथं शोधू आता. फक्त इथं आता विचारायला लागेल फक्त अन्नपूर्णा लंच होम कुठं आहे, नाही का? ते आता जाऊ. माहिती तुम्हाला कुठं आहे? नाही सांगणार, नाही माहित. अरे हॉटेल टोल नाक्या शेजारी नाहीये, टोल नाक्याच्या माग आहे. 300 मीटरवर आहे. 300 मीटरवर इथं आम्ही जाऊ तुम्हाला. यो अन्नपूर्णा लंच होम बरंच माग आहे. आम्ही बरंच विचारपूस करत चाललो होतो आणि नेमका आम्हाला समोर बोर्ड दिसला. टोल नाका आहे ना, जस्ट 300-400 मीटर माग आहे अन्नपूर्णा हॉटेल. चला इथं गाडी पार्क केली आम्ही, जाऊ. चला माग जाऊ आपण डायरेक्ट. ओपनलाच भाकरी करता योगी. दारू पिण्यास मला ये इथं. इथं मागलं वेगळं आहे, इथं बसायला खरं का भाऊ. ओके, इथं सिटिंग यांची. स्पेशल चिकन थाळी.
हे सुकट रस्सा, हे तर खारट चिकन आहे, नाही खारट चिकन हे आणि ते चिकन मसाला आणि अंड भेटतं. रिस्टार मामा तर रिस्टार मामा मामा आतला आताच मामा गेला शिट्टे वाजून. 1 hour later. आता झालं आमचं जेवण करून 10 पैकी 7-8 पर्यंत ओके नाही का. टेस्ट करू शकता, खायला योग्य आहे. परंतु त्याला म्हणलं मी जर काही स्पेशल मटन चिकन खाणारे लोक असतात ना, भाकरी बिकरी, त्यांना एकदम नाद पाहिजे. मग त्याला मी सांगितलं की आपल्या जगदंबाला जाऊन या एकदा फक्त, आणि ते अंड आणि ते सुकट आहे ना ते देऊ नका म्हणलं यांना. लोकांना चिकन मटन खायचंय रे, रस्सा खायचा आहे. ते सुकट, ते अंड आणि काय झालं ते सुकट आहे ना, मी खाल्लं पण ना, ते स्टूल आहे. बाकी आतून लय मोठं बरं का, तिथून बारीक दिसतंय ना, आतून हॉटेल लय मोठं आहे. भाऊ त्यांचे पैसे लय लागले तर त्यांनी चांगलं सेटिंग बिटिंग सगळं चांगलं केलेलं आहे. फक्त टेस्ट मध्ये थोडं चेंजेस केलं ना, तुपातलं दिलं ना, मग नादच झाला. बाकी भारी आहे. हो हे हॉटेल आहे आणि आत बरीच मोठी सिटिंग आहे बरं का. आतून एंट्रन्स बाहेर एंट्रन्स बारीक दिसला तरी आतून बरीच मोठी सेटिंग आहे. आणि या साईडला नवीन हॉटेलचं काम चालू आहे यांच्या. बाबांनी आपल्याला त्याबद्दल सांगितलं. बरंच मोठं बनवते तर भाऊ ही. बाबा हॉटेल हा ना, मध्ये भारी बनवते ते. चला धन्यवाद. हाय हाय. जगदंबोल्याचं खाल्लं ना असं वाटतं की ना पैसे वसूल वाटतं डायरेक्ट. मी तर बरं कशापर्यंत खातो डायरेक्ट. खायला चालू ना असं वाटतं पटापट खावा. बाकी ओके बरं का, चांगलं आहे. मग त्यांना मी सजेशन दिलेलं आहे. त्यांनी विचारलं कसं लागलं कसं जेवण, त्यांना सांगितलं फीडबॅक. जगदंबाला जाऊन या म्हणलं एकदा तरी. तर आता चहा घेऊ. आजचा ब्लॉगचा करतो आम्ही. अजून लय दिवस अजून अर्धा दिवस टाकलाय आपल्याला अजून. बात तो सही है. All your friends, bet I'll be loving them. I'll try to make them love me back. It won't be like it was before. Easy when hearts are pure. I'm falling hard and falling fast. Oh, they can't compare. No one could. चला न्यू महादेव हॉटेलला चहा प्यायला. गाडी पार्क केली तर पार्किंग मध्ये. मी चहा आणतो, तू थांब इथं 5 सीटर मग. हा तुला नाही घ्यायचा चहा का रे. इथं हे हॉटेल इथं मस्त न्यू महादेव. चहा पितात आम्ही. तुला चहा प्यायचा आहे का? दरवेळी चालू ना मी, दरवेळी चहा पितो तर भाऊ. जेवण पण चांगलं आहे इथं. पार्किंग बघ किती मोठी राव, जबरदस्त बांधलं यांनी बघा. बराच खर्च केला. आत पण लय बरंच मोठं आहे. आणि ते ईव्हीचं चार्जिंग स्टेशन पण आहे. चालायचं का प्रितेश भाऊ? चल मोबाईल राहिला माझा. इथं पार्किंग बघ, इथून रोडच केला त्यांनी सेपरेट ऑटोक. हा नाही रोड आहे डायरेक्ट गावात जायला त्यांच्या पलीकडं. आम्ही चाललो आता घरी. भाई ऊन कसं लागतंय जबरदस्त. हा पार्किंग बघ ना किती मोठी हिरो यांची. हा त्या साईडनी पण बरीच मोठी पार्किंग आहे. हॉटेल भारी बांधलं रे यांनी. लास्ट टाइम पहिलं एवढी सीट असायचं बारीक. आता साधारण वाजलेलं आहे 3:30. आणि आता आम्ही चाललोय घरी. बरोबर आम्ही ना बाम फाटाचा क्रॉस केलेला आहे. साधारण अजून 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे अजून. आणि 1 तासभर लागला आम्हाला जायला घरी. चला बाहेर निघलं ना डायरेक्ट आता कंटिन्युअसली ना आमची ते 35-36 डिग्री टेम्परेचर आहे. झाडाखाली आलं वाटतं ना असं वाटतं एसी मध्ये बसलो डायरेक्ट. त्या हॉटेलमध्ये भारी होतं का नाही झाडाखाली, गरम अजिबात लागलं नाही. आता पण चहा प्यायला थांबलो होतो ना, आत थांबलो झाडाखाली बसलो होतो तेव्हा पण बरं वाटलं. पण ज्यावेळेस गाडीत बसतोय ना डायरेक्ट गरम होते. गाडी नाही अशी ताप देते डायरेक्ट. आता नॉन स्टॉप जाऊ घरी, पुढे थांबायचं नाही. Feel
ऑलमोस्ट 4:30 वाजलेले ऑलमोस्ट. आणि आता मी घरी पोहोचलेलो आहे. दादा आहे घरी. कोण दादा जेवलं का नाही? असं उठ की जरा. उठाय पण त्रास होतो याला. किती खाल्लं काय जेवलं? काय खाल्लं बाहेर जेवण? काय खाल्लं जेवायला? 2 चपात्या सकाळी. हा बळीचा संघ. आणि चहा किती वेळा प्याला? चहा 3 वेळा. 3 वेळा प्याला का? 1 hour later. आता वाजलेले 5:30 साधारण. आता मी जस्ट झोपून उठलोय. मस्त 1 तास झोपलो, आराम केला. आणि जाय नाही मी घाटात परत बैलगाडा घाटात. रितेशचे कोणतरी मित्र आहे त्यांची बैल पळवायला नेणार आहे. रितेशने पण गेलं आपण जाऊ म्हणून. ठीक आहे जाऊ मग तिथंच. हा चहा गेला आहे नी. चहा प्यायचा आत्ता. आता आलो आम्ही घाटात बैलगाडा पळवायला. बैल पळवायला. रितेशने आता फोन केलता. तो आपल्या आधी गेलेला आहे तिथं घाटात. सो आता आपण मागून चाललोय. आता काय जवळच पोचलोय घाटाच्या. जाऊ. ते वासरू घेतलंय का? बघ किती आणलं. गोड मोठं आहे बाई. आता ते केवढं मोठं आहे ते? आता ते लय मोठं गोड आहे राव रे. आता तेच बघत होतं ना आता. पण ड्रोन फ्लाय करू. मी चार्जिंग पोरांनी काय म्हणलं अरे ते ड्रोन वाले भाऊ पुढे चार्जिंग बिर्चिंग करून आले पाहिजे म्हणा.